सुट्टीचा दिवस, एवढं छान वातावरण, आणखी काय लागतं माणसाला आयुष्यात जगायला? असं मस्त फिरायला पाहिजे, मग काय एन्जॉय. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस आहे तुमचा आमचा सर्वांचा आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस. आणि आज आम्ही निघालेलो आहे फिरायला. कुठे जायचं हे अजून पण आमचं निश्चित नाही, पण पानशेत साईडला आम्ही जायचं ठरवलेलं आहे. तर चला निघूया. सगळ्यात अगोदर आम्ही बघणार आहे खडकवासला, कारण ते आपल्या रोडवरच लागतं. सगळेजण मस्त आवरून तयार झाले, तर सगळ्यांना भेटूया. नीतू पण छान आवरून तयार झाली, तिला सकाळ सकाळी उठवलं मी. ए सगळ्यांनी हाय करा ना. कडी लावा. हो हाय करा राणी दीदींनी छान आवरून तयार झाल्यात. दादा गाडी काढतोय, आज आम्ही गाडीतून जाणार आहे फिरायला. दादा हाय कर. चला सगळ्यांनी गणपती बाप्पा म्हणा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे पेट्रोल भरणं. तर आता पेट्रोल भरून घेतो. कॅमेरा किती मोबाईल आहे. आवाज करेगी
इकडे 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 असं कर सगळ्यांनी असं कर तू कर. आम्ही पोहोचलेलो आहे जसरेश्वर मंदिराच्या इथे. खडकवासलाच्या बॅक वॉटर साईडने आम्ही वर आलेलो आहे आणि डोंगरावरती हे मंदिर आहे. इथे आल्यानंतर पाऊस सुरू झालेला आहे आणि आता मी मंदिरात जाणार, छान दर्शन घेणार. इथे केवढा मोठा नंदी आहे, आता चला तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, एवढा मोठा नंदी कुठेच पाहिला नाही, आम्ही पहिल्यांदाच बघतोय. मंदिराच्या बाहेर अशी कमान आहे आणि हे मंदिर आहे. छान आणि मस्त असं वातावरण आहे. खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी. काहीच गर्दी नाहीये. सकाळची वेळ आहे, सकाळचे 8:30 पावणे 9 वाजलेले. चला तर मंदिरात प्रवेश करतोय. करा जय बाप्पा कर निघतो. जय बाप्पा, सुखी ठेव सर्वांना. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी या मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज लाल महालावरील ऐतिहासिक छापा आणि श्री क्षेत्र जसरेश्वर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराज शंभू महादेवाचे भक्त होते आणि ते या ठिकाणी शंभू महादेवाचा आशीर्वाद घेत आहेत. या ठिकाणी सुंदर असं महादेवाचं चित्र आहे, त्यांच्या पत्नी पार्वती आणि त्यांचा पुत्र गणेशासोबत. या ठिकाणी दर्शन होत आहे श्री स्वामी समर्थांचं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मला वाटतं हे लव आणि कुशचं चित्र आहे. ते दोघं बाण मारतायत आणि माता सीता त्यांना बघते. या ठिकाणी सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे शंभू महादेवाचं आणि ते नंदीवर बसलेले आहेत. हर हर महादेव. किती सुंदर चित्र आहे हे शंभू महादेवाचं. आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेरचा हा सुंदर असा नजारा. छान असं धुकं पडलंय, धुक्यामध्ये पाऊस पडतोय. किती छान नजारा आहे हा. बाहेर पडणाऱ्या पावसामुळे हे छोटी पिल्लं इथं आडोशाला येऊन बसलेले आहेत. सोबत त्यांची आई देखील आहे. नीतू, काय झालं बाळाला? पपी पपी आहे. हे जे आपण बघतोय ते आहे जरसेश्वर नावाचं गाव आणि या गावामध्ये फक्त 10 ते 12 घरं आहेत. येथील एक आजोबा आम्हाला भेटले आणि ते आमच्याशी खूप छान बोललेत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की हे एक गाव आहे आणि हे जे आम्ही मंदिर बघतोय ते या गावचं ग्रामदैवत आहे. पाऊस बंद झालेला आहे आणि ऊन पडलंय. इथे एक क्षणातच वातावरण बदलतंय. थोडा पाऊस पडतोय, थोडं ऊन पडतंय, पण वातावरण बघा कसलं छान झालेलं आहे. सुट्टीचा दिवस, एवढं छान वातावरण, आणखी काय लागतं माणसाला आयुष्यात जगायला? असं मस्त फिरायला पाहिजे, मग काय एन्जॉय. पावसाळ्यात आपण अशा ठिकाणी खरंच फिरलं पाहिजे, तरच आपल्याला निसर्गाचं खरं सौंदर्य बघता येईल. बघा ना माझ्या पाठीमागे किती सुंदर वातावरण झालंय.
आम्ही पोहोचलेलो आहे जसरेश्वर मंदिराच्या इथे. हे खडकवासलाच्या साईडने बॅकवॉटर जे आहे खडकवासला त्या साईडने आलं की त्या चुकलं जरा.